मध्य प्रदेशातून अवैधरित्या आणलेली परदेशी दारू चंद्रपूर जिल्ह्यात तस्करीसाठी नेण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत 2 तस्करांना अटक केली। या कारवाईत एकूण 5,11,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना मध्य प्रदेशातून अवैध विदेशी दारू ब्रह्मपुरीकडे नेली जाणार असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे मौजा बामणी रोडवर नाकाबंदी करण्यात आली व संशयित वाहनाची झडती घेतली असता 15 पेट्या रॉयल स्टॅग विदेशी दारू असा माल मिळून आला। या कारवाईत वाहनासह एकूण 5,11,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी प्रफुल्ल प्रकार घरडे वय वर्ष 31 हनुमाननगर ब्रह्मपुरी आणि अक्षय रूपचंद पिल्लेवार वय वर्ष 27 राहणार देलनवाडी यांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्या विरुद्ध नागभीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात दीपक कॉन्क्रेटवार, बलराम झाडोकर, संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, पोहा जयंत सुनारकर, नितेश महात्मे यांनी केली। सीटीव्ही प्रतिनिधी परिमल मदनकर यांची रिपोर्ट।